नमस्कार. चला तर मग कोजागिरी पौर्णिमा जवळच येत आहे. तर मग त्यासाठी आज आपण घरच्या घरी मस्तपैकी मसाला विकत न आणता घरच्या घरीच मसाला बनवून दूध न आटवता इन्स्टंट आपलं मसाला दूध बनवणार आहोत, जे आपण कोजागिरी पौर्णिमेला बनवतो. दूध आटवायची अजिबात गरज पडणार नाही. फक्त 5 मिनिटात हे इन्स्टंट कोजागिरी पौर्णिमा स्पेशल मसाला दूध तयार होतं. चला तर मग सर्वात अगोदर मसाला कसा बनवायचा हे पाहूया. हाच जर मसाला तुम्ही मार्केटमध्ये आणायला जाल ना, तर साधारणतः 50 ते 60 रुपयाला मिळतो. पण आज आपण घरच्या घरी ताजा मसाला सेम त्याच फ्लेवरमध्ये बनवणार आहोत. हा एक सिक्रेट पदार्थ यामध्ये ॲड करून आणि एकदम इन्स्टंट हे मसाला दूध बनवणार आहोत. तव्यावर ना मी थोडेसे बदाम आणि थोडेसे ते पिस्ता टाकून घेतलेत. काजू टाकलेले नाहीत. काजू टाकायचे असेल तर तुम्ही काजू टाकू शकता. हलकेसे गरम केलेत आणि गरम केले की लगेच ते थोडेसे थंड करून मिक्सर जारमध्ये टाकून घ्यायचेत. यामध्ये मी 2 चमचे मिल्क पावडर टाकत आहे. तुम्ही जो मार्केटमधून मसाला विकत आणतो ना, त्यामध्ये सुद्धा मिल्क पावडर ॲड केलेली असते, त्यामुळे त्याची टेस्ट एकदम अशी मस्त येते. आणि यामध्ये थोडीशी कस्टर्ड पावडर ॲड करायची, साधारणतः 2 चमचे. तर आता तुम्ही म्हणाल कस्टर्ड पावडर काय करायचे टाकायची, तर इथे कस्टर्ड पावडर टाकण्याचा एक फायदा पण सांगते. कस्टर्ड पावडर टाकल्यामुळे ना आपल्याला दूध आटवायची गरज पडत नाही. कस्टर्ड पावडरमुळे ना दुधाला एकदम असा घट्टसरपणा येतो आणि आपलं जे दूध आहे ते पटकन आटलं जातं. त्यामुळे कस्टर्ड पावडर नक्कीच आवर्जून घाला. आणि मिक्सरला थोडंसं ओबड-धोबड फिरवून घेतलं आणि एका डब्यामध्ये हे काढून घ्यायचं. त्यामध्ये 1 कप दूध टाकायचं आणि याला अगोदर मिक्स करायचं. ही अशीच प्रोसेस का करायची, तर माहिती आहे आपण डायरेक्ट हे जे पावडर दुधामध्ये ॲड केली तर त्याच्या गाठी होतील. त्यामुळे असं डब्यामध्ये टाकून ते मिल्क यामध्ये ॲड करायचे आणि मिक्स करून घ्यायचं. चला तर मग मसाला इथं बनवून तयार आहे. आता पाहूया मसाला दूध कसं बनवायचं. तर एका पातेल्यामध्ये ना मी हे गरम दूध घेतलेलं आहे. गरमच दूध होतं त्यामुळे पातेल्यामध्ये टाकून घेतले. साधारणतः अर्धा लिटर दूध आहे. गरम दूध होतं त्यामुळे गरम दुधाला आणखीन एक उकळी काढून घेतली. त्यामध्ये चवीपुरती साखर टाकायची. साखर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता. साखर विरघळली की जे आपण पावडर दुधामध्ये मिक्स करून घेतली होती ना, लगेच ती यामध्ये घालून घ्यायची. तर घालण्याच्या अगोदर त्याला ना अगोदर तळापासून चांगलं हलवून घ्यायचं, म्हणजे कस्टर्ड पावडर जे आहे ते तळाला जाऊन बसते. त्यामुळे अलगद हलक्या हाताने मस्तपैकी मिक्स करायचं आणि नंतर या दुधामध्ये टाकून घ्यायचं. 5 मिनिटातच याला एकदम असा घट्टसरपणा येतो. बराच वेळ दूध आटवायची गरज पडत नाही आणि दूध न आटवता सुद्धा आपण एकदम इन्स्टंट प्रकारे मसाला दूध बनवू शकतो. तर यामध्ये ना आता वेलची पावडर टाकून घेतलेली मस्तपैकी ते आपला मसाला दूध बनवून तयार आहे. तर बघा एकदम 5 मिनिटातच त्याला घट्टसर कन्सिस्टन्सी आलेली. तर हे रेडी आहे आणि ते ना मी ते एका दुसऱ्या पातेल्यामध्ये ट्रान्सफर केलं आणि मस्तपैकी अगोदर थंड करून घेतलंय. आता यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स ॲड करूया. तर बघा इथे आपल्याला जास्त वेळ दूध आटवायची गरज पडली नाही. दूध आटवायचं म्हटलं की भरपूर वेळ जातो. एकदम इन्स्टंट मसाला दूध घरच्या घरीच बनवून तयार होतो. बाहेरून मसाला विकत न आणता तुम्ही घरच्या घरीच मसाला बनवून हे मसाला दूध नक्कीच बनवू शकता. कोजागिरी पौर्णिमा स्पेशल हे मसाला दूध आपलं बनवून तयार आहे. पाहिलंच असेल किती सोपी साधी पद्धत आहे. कधी कोणी सांगितले नसेल अशी झटपट पटकन होणार आपलं मसाला दूध बनवून तयार आहे. चला तर मग वाट कसली बघताय, तुम्ही सुद्धा नक्कीच बनवून बघा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल, चॅनलवर जर नवीन असाल तर एक लाईक सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.